आतापर्यंत 5 वर्ष झाली, आतापर्यंत एकही शेळी आजारी पडेल नाही. 5 वर्षामध्ये एकही शेळी आजारी नाही पडली. आता त्यांनी हा ब्रीडर ठेवलाय, तर याचं वय किती काय किती सांगा बरं जरा आम्हाला. 100 गेल्याशिवाय विकणारच नाही. आता 70 झाले म्हणजे 30 राहिले. थोडं आता या लॉट मध्ये होऊन जाते 100. 1 लाख रुपये सबसिडी मध्ये बांधले नाही, काही 1 रुपया नाही. नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुमचं सगळ्यांचं कृषी विश्व या चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. आज आपण एका अशा शेळी पालकाकडे आला आहे, त्यांनी एका शेळीपासून सुरुवात केली होती आणि आता जवळजवळ त्यांच्याकडे 70 शेळ्या झाल्या आहेत 3 ते 4 वर्षामध्ये. तर आपण त्यांची ही कहाणी त्यांच्याच तोंडून जाणून घेऊया. पहिली तर तुमची ओळख आमच्या प्रेक्षकांना सांगा. माझं नाव शिवाजी धर्मा जाधव, राहणार शिनी, तालुका इगतपुरी, जिल्हा नाशिक. तर तुम्ही जी सुरुवात केली होती, कशी केली होती, काय केली होती, त्याची जी कहाणी तुम्ही मला सांगितली ती आपल्या प्रेक्षकांना पण जरा सांगता का? माझ्या मित्रासोबत गेलो होतो एक ठिकाणी, त्याला गाय घ्यायची होती. तिथे एक शेळी होती. ती म्हणा, ती आजी म्हणा शेळी गाय द्यायची शेळी द्यायची म्हणून. मग आम्ही गेलो होतो गाय घ्यायला, पण मग मला शेळीची आवड होती, मग घेतली मी ती एक शेळी. मग ते एक शेळीच्या झाल्या एवढ्या 70 झाल्या आता. अच्छा, म्हणजे ती शेळी तेव्हा तुम्ही किती रुपयाला घेतली तुम्हाला आठवत आहे का? ती 7-8 हजारला घेतली होती. 7-8 हजाराला. आणि तिच्यापासून एवढ्या शेळ्या झाल्या? 70 झाल्या आता. आणि आता या 70 आहे, या आधी काही म्हणजे बोकडे वगैरे काय विकले का तुम्ही? आता विकेले ना, आतापर्यंत 15 विकेले. पण आता सुरुवातीपासून 15 विकली. किती वर्ष झाली तुम्हाला ती पहिली शेळी? तरी 4-5 वर्ष झाली. एक शेळी घेतली. आता म्हणजे तेव्हापासून तुमचं उत्पन्न तुम्हाला आठवते किती केलं तुम्ही टोटल? आताच जे विकेले ते आठवतं, पण आता येऊन माग थोड्या होत्या ना, तेव्हा 1-2 विकत राहायचो. आता काय भाव निघाला तुमचं? आता 9 बोकडे होते, 11,000 दिले. 1 लाखाला दिले. 1 लाख झाले पूर्ण? 1 लाख. आता या शाळांचं वय किती काय किती? आता या शाळेत या दोघी बहिणी यांचं वय 4 महिने आहे. 4 महिने शेळी? 4 महिन्याची. अजून ती लागेल पण नाही, दिसते नाही. बरीच कुठे दिसू राहिली शेळी त्यामुळे 4 महिन्याची हिशोब. 4 महिने या दोघी बहिणी. अशा बऱ्याचशा शेळ्या आहे ती 4-4 महिन्याची. तर शिव आमच्या गावाजवळच राहतात आणि त्यांची गावात बरीच चर्चा आहे की यांची शेळी आजारीच पडत नाही. आता असं काय राज आहे का तुमच्या शेळ्यांमध्ये की तुमची शेळी कधी आजारी पडत नाही? आतापर्यंत 5 वर्ष झाली, आतापर्यंत एकही शेळी आजारी पडेल नाही. 5 वर्षामध्ये एकही शेळी आजारी नाही पडेल? एकही नाही. कारण काय तुमचं? असं काय करतो तुम्ही? कारण असं आहे की सकाळी मी उठतो 7 वाजता, 7 ते 8 1 तास बकरं भाजीतो. बकरं भाजल्यानंतर काय आपलं काम राहतं, ट्रॅक्टर, छोटा ट्रॅक्टर आहे आपलं. ट्रॅक्टरचं 12 वाजेपर्यंत काम करायचं. 12ला राईट शेळ्या सोडायच्या. 12ला शेळ्या सोडल्या राईट एकच तास चारायचे. 12-1ला शेळ्या घरीच आल्या पाहिजे. त्या शेळ्या घरी आल्याच्या नंतर मग त्याच्या तिथून पुढे आराम होतो. मग 3-4 वाजता त्यांना घास, मक्का इथेच टाकायचं. म्हणजे 4 टायमिंग वाचला ना तर शेळी आजारीच पडत नाही. त्यांचं म्हणण्याचा अर्थ असा आहे की थोडक्यात त्यांचा जो टाइम फिक्स आहे ना, तो टाइम ते कधीच बदलती नाही आणि हलगर्जीपणा बिलकुल करते नाही या गोष्टीमध्ये. म्हणजे असंच ना थोडक्यात 5 मिनिटं सोबत इकडे तिकडे होत नाही. त्याच्यामुळे आजारी पडायचा हा विषयच नाही. कारण की माझ्याकडे म्हशी पण आहे, म्हशी आहे, पण शेळ्या आहे. एक म्हैस जर आजारी पडली ना तर 10 शेळ्यांचा खर्च लागतो एक म्हशीला. तशी या शेळ्या आजारी जर पडल्या ना समजा तर 10 शेळ्या नीट होतील एक म्हशीच्या याच्यामध्ये, एक म्हशीच्या पैशामध्ये. हा, म्हणजे तुम्ही मग म्हैस पालन का बरं नाही केलं मग पूर्ण? मग त्याच्याचमुळे ना, कारण की मी 1 शेळ्यापासून केली ना शेळ्या, आतापर्यंत आजारी पडल्या नाही. त्याच्यामुळे माझं लक्ष जास्त शेळ्यांकडे गेलं. तुमच्या शेळ्या 5 वर्षाच्या मानाने जास्त दिसत आहे. म्हणजे तुम्ही वर्षातून 1 इथे घेत्या की 2 इथे घेता? 2 घेतलं. 2 घेतलं तरच परवडत. मग शेळ्या बी तेवढ्या शेळीला म्हणजे आराम देते नाही, काही नाही, त्यांनी काय होत नाही का? काहीच नाही होत, कारण की खाणं टायमिंग असलं ना, चारा भरपूर असला ना, शेळीला काहीच होत नाही. हा, म्हणजे 2 इथे घेताय पण तुमची शेळी बी आजारी नाही पडली, तुमची पिल्लं बी नाही मेले. म्हणजे या सगळ्या गोष्टी तुम्ही मॅनेज कसं काय करू? टायमिंग ना, टायमिंग चारा, फक्त टायमिंगचा खेळ. हा, टायमिंग चारा, त्यांच्या ओव्हरलोड चारा पाहिजे. चारा भरपूर असला ना काहीच होत नाही, आजार हा येतच नाही. दुसरं खाद्य विद्या काहीच नाही का? काहीच नाही, फक्त गहू. म्हणजे लोक ते सांगत राहते ऑनलाईन मध्ये सगळं खोट्या गोष्टी का? काय जास्त त्याची ते राहते की इच्छा राहते नाही कोणाला काय चारायचं कोणाला काय, पण मी नाही काही चारायचो, कारण की आपल्याला परवडलं पाहिजे ना. बरं, तुम्ही वेगळं असं काही औषध देता, काय करता का त्याने तुमची शेळ्या आजारी नाही पडली? औषध आतापर्यंत काहीच दिलं नाही, फक्त लस दिली. ती पण ते सरकारी डॉक्टर आहेत, ते काही फुकाटच राहते ते यांची लस फुकटच. हा, तिला खर्च नाही काही. ते येते ते अर्थ काय ते लस बिस मारी त्या. त्याच्यावर आतापर्यंत आजारीच जर होईल नाही तर काय सांगू काय नाही का? शेळ्या आजारी झाले नाही म्हणजे तुम्हाला इलाजच माहिती नाही, तुम्हाला डॉक्टरची गरजच पडली नाही ना, गरजच नाही पडायची. आजारीच नाही पडेल तर लोकांना काय सांगणार? आता तुमच्याकडं जे शेड आहे ते शेड जे खाली फळे टाकले तुम्ही किंवा काही असं काही काहीच नाही? काहीच नाही. आता आजारी पडायच्या दिवशी, आता पावसाळा आहे,
हा समजा आता तुम्ही पाहते का शेळ्याला काय आहे का त्या दुसऱ्या शेळ्यांना तोंडाला ते येते फोडफोड येते पुढ्या काही लंगडत आहे तसं आपल्या शेळ्यांना एक एवढ्या शेळ्या एक लंगडत नाही काही नाही काहीच नाही शेळ्या एकदम फ्रेश दिसत आहे कोणाला काहीच आजार नाही काही नाही लंगडणं सुद्धा नाही ते बाहेर आता फिरताय ना तरी कोणती शेळी जरा कोणती 70 शेळ्या आहे ना त्याच्यामध्ये कोणती शेळी करायची वहीला ये वहिली वेगळं असं काही नाही करते ते फक्त त्यांचं नेहमीचा जो दिनक्रम आहे त्या दिनक्रमाच्या टायमिंग मध्ये चुकी नाही होऊन देते बस एवढंच करता आणि त्यांचं जे खाद्य आहे खाद्य सगळं घरचं वापरता बाहेरचं खाद्य वापरते नाही काहीच नाही तुम्ही जर दोन्ही ते घेताय म्हटल्यावर शेळी नक्कीच तुमची कमी वेळात तुम्ही लागण करता मग ते तुम्ही कसं काय शक्य करून दाखवता आता कसं आहे माहितीये का त्यांना खाद्य तितके खाद्य म्हणजे कोणता चारा त्यांना चारा भरपूर असल्यामुळं त्या जवळपास 1 लिटर दूध देते आणि दोन्ही ते घेतो ना तर त्या दोन्हीचाच एकच महिना बकरू पाहिजे दूध एकच महिना एकदा ते चारा खायला लागलं तर त्या बकरा दूध लगेच बंद करून टाकायचं मग तिडून त्याच्यानंतर त्याला गहू चारा बस त्याच्यावर लगेच शेळी महिन्याला त्याला 1 महिना 1.5 महिन्याला त्याला 2 महिन्यात शेळी लगेच लागत जनल्यानंतर लगेच सीटवर लगेच लागत म्हणून तुम्हाला ते दोन्ही ते घेता आणि त्याला दुधा जास्त असल्यामुळं ते 1.5 महिन्यात भरपूर मोठं होतं बघ जास्त वेळ पाहिजेच नाही कारण की मग ते जास्त 2-4 महिने काही लोक 4-4 महिने पाहिजे त्या बकराला मग ती काय होतं शेळी जांब होती शेळीला त्या गोष्टीचा त्रास हा आता हे जे आहे हे बकरू किती महिन्याचं आहे आता हे 3 महिन्याचं आहे हे बी 3 महिन्याचं आहे हे दोघं 3 महिन्याचे आणि हे पाय 2 महिन्याची हे 2 महिन्याचे म्हणजे एवढे याच्यात पटकन होते ती हे फक्त एक महिन्याच्या दुधानंतर तुम्ही सोडलेले बकरा सोडलेले हा आता हे 3 महिन्याचं आणि हे 2 महिन्याचं हे आताशे खायला लागले थोडी तुमचं उत्पन्न वर्षाकाठी किती उत्पन्न होतं तुम्हाला तर वर्षाकाठी म्हणलं ना एक शेळी होती ना त्याच्यात पाठी विकल्याच नाही कधी नुसते बोकडेच विकले असते पहिले थोडे होते 1-2 असे विकले पण मग आता आहे ना या 5-6 2 महिन्यापूर्वी ना 1 लाखाला विकले 9 आणि आता पण डबल 9-10 विकले म्हणजे 3-4 महिन्याचे आहे आता म्हणजे आता खरे उत्पन्न चालू होईल बोकडे किती वर्षाचे झाल्यानंतर तुम्ही विकता वर्षाचे एवढं वर्षाचं नाही पण 7-8 महिन्याचे विकले 7-8 महिन्याचा बोकडा तुमचा 10,000 कमी देतच नाही 10,000 कमी दिल्यावर परवडतच नाही बरोबर 5-6 परवडतच नाही तुमचा जो आजपर्यंतचा अनुभव आहे त्या अनुभवातून तुम्ही आमचे जे नवीन लोक आहेत जे बघणारे प्रेक्षक आहेत त्यांना काय सांगू इच्छिता सांगायचं असं आहे का त्यांना वेळ दिला पाहिजे शेळ्यांना नाही का समजा टायमिंग टू टायमिंग बाकी सांगाय काहीच नाही जर करायचं असलं एखाद्याला ना तर पूर्ण वेळ द्यावा लागत त्यांना 100% तेच करा 2-3 प्रकारे तुम्ही काही गोष्टी करत असेल त्या करू नका एकच धरा थोडासा वेळ हे करायला लागतो कारण की लगेच उत्पन्न आता मला 4-5 वर्ष झाली ना ते करणं म्हणजे लगेच चालू केलं 6 महिन्यात तुमचं उत्पन्न होईल असं काही नाही लोकांना लगेच लागत आहे बरोबर आहे कॉलेजला गेल्यानंतर 4 वर्ष तरी डिग्री घ्यायला लागत आहे तसं इथं बी यांनी 4 वर्ष पहिले डिग्री घेतली आता यांना ही इथून पुढे उत्पन्न चालू होईल यांना याचं जर कोणी इच्छुक असेल जर त्यांना शेळी घ्यायची असेल तर तुम्ही शेळी सध्या विकायला तयार आहेत का नाही शेळी विकेलच नाही अजून विकायची नाही 100 झाल्याशिवाय नाही विकायची पूर्ण 100 गेल्याशिवाय विकणारच नाही आता 70 झाल्या म्हणजे 30 राहिला थोडं आता या लॉट मध्ये होऊन जाते 100 नंतर तर विकशाल ना 100 नंतर त्यांचा नंबर तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये दिलेला राहील तुम्हाला काही माहिती विचारायची किंवा त्यांच्याकडून शेळी घ्यायची किंवा काही घ्यायचं असेल तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता आता एखाद्या शेळीचा आता आज जन्म झालाय जन्म झाल्यापासून तिला लागेपर्यंत किती दिवसाचा कालावधी जातो कसं आहे माहितीये का आपल्या याच्या वय कारण की 5-1 महिने झाल्याच्या पुढे आहे ना काही ज्याची ते राहते बोकड सोडला ना त्या पाठीमध्ये समजा लगेच लागून जाते पण आपण लावित नाही लगेच जवळपास 8-9 महिन्याच्या पुढं थोडंसं जेवढी मोठी होईल ना शेळी तेवढं चांगलं राहतं नाही समजा बरोबर मग तिला दूध जास्त राहतं पूर्ण तिचं वय वगैरे भरून देणं वजन भरून देणं म्हणजे वय भरलं पाहिजे की तिचं वजन भरलं पाहिजे वजनही पाहिजे वय भरलं पाहिजे कारण की आता आपल्या शेळ्या सगळ्या 1-1 लिटरच्या पुढंच आहे कारण की त्या मोठ्या आहे ना जास्त म्हणजे तुम्ही लहान शेळी भरतच नाही नाही या छोट्या गोष्टी राहतात पण या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं असतं आता त्यांचं जे कारण आहे मेन की त्यांची शेळ्या आजारी नाही पडती किंवा त्यांचे पिल्ल जे मरती नाही त्याचं हेच कारण असू शकतं आणि तुम्ही डॉक्टरकडून शेळ्या लावता की तुमच्या आता तुम्ही बेल ब्रीडर ठेवलाय का नवीन बोकड ठेवलाय का आणि त्याची साईज आणि शेळ्यांची आता तो बघायला भेटेल तसं आपल्याला तुम्हाला मी दाखवेल स्क्रीनवर आता तो 5 महिन्याचा आहे 5 महिन्याचा बोकड
आणि मिक्स म्हणजे क्रॉस करू राहिले कशा बिटलनी का काही असं काही करू राहिले का नवीन शेळ्यांना? नाही नाही नवीन नाही ते. म्हणजे आपली ही नाही जात तीच. म्हणजे त्याच जातीचा ब्रीडर हा फक्त बदलीत राहतो नाही का. आतापर्यंत तुम्ही किती बदलीत म्हणजे घरचाच बदलीत राहतो. त्याच तो मोठा होता तो विकला, आता हा ठुला, आता हा 1-2 वर्ष ठेवायचा बदलून टाकायचा. आता म्हणजे असं बऱ्याच ठिकाणी होतं की जर तुमच्याच कळपातला जर तुम्ही बोकड जर पुढच्या पिढीला वापरला ना तर त्रास होतो. म्हणजे त्यांच्या पिल्लांना उभं राहता येत नाही किंवा अशक्त राहत्या बकरं, असं तुम्हाला झालंय का कधी आतापर्यंत? मग त्याच्यामुळे मी जास्त वेळ ठेवतच नाही ना. त्याचे काय काय मग लोक काय करतात का एक बोकड ठेवला का तोच 4-4, 5-5 वर्ष तोच वापरतो. तुम्ही लय तरी 2 वर्ष बघतो जास्तीत जास्त 2 वर्ष वापरतो. अंतानी तुम्ही बाहेरून आणता काय बोकड? नाही याच्यातलाच वापरतो पण मग 2च वर्ष वापरतो. लगेच दुसरे येत राहते ना नवीन. बरोबर नवीन ब्रीडर जो चांगला ठेवायचा ना चांगला वाटला ना तो ठेवायचा लगेच. तुम्ही नोकरी पाणी काय केलंय का आता त्याच्या अगोदर? नाही काय करेल एवढंच याचे उत्पन्न जास्त आहे. नोकरीला कसं काय आता तुम्ही एकापासून सुरुवात केली, ठीक आहे तुम्ही एकापासून केली, पण मग प्रेक्षकांनी कितीपासून केलं पाहिजे, काय केलं पाहिजे? ज्याची इच्छा आहे एकापासून नाही केली तर चांगलंच आहे. 10 पासून नाही केली तर 20 पासून, ज्याच्या का जसा पैसा आहे तसं नाही का. समजा आपण एक राहते ना की 10 घेतला पण अनुभव नसला मग करता का? अनुभव तर पाहिजे ना. मग त्याच्यामुळे आधी 1 घ्यायची, 2 घ्यायची, ज्याच्या इच्छा नाही का. तुम्हाला होता का अनुभव? नाही नव्हता अनुभव नाही. पण मग जास्त लक्ष दिलं मी त्याच्याकडे. आमच्या वेळेस आम्ही त्यांच्याकडे आलो होतो तेव्हा त्यांच्याकडे ना एक मोठा बोकड होता आणि एक छोटा बोकड होता, 2 होते. बरोबर. मग तुम्ही छोटा ब्रीडर म्हणून वापरायचे, तू मोठा वापरत नव्हते, कारण काय? कारण की कसं आहे माहिती आहे का, जशी शेळी असेल ना, शेळी छोटी काय करते मोठा बोकड आणते आणि त्या शेळीचं जर समजा साईज बारीक असली ते बकरू पोटात मोठं होतं त्या मोठ्या बोकड्यात, लवकर मोठं होतं. आणि ती शेळी जर जनली ना तर त्या शेळीला दूधच राहत नाही, कारण की ती आधीच जाम होऊन जाईल जनले. बरोबर. म्हणजे असं पण राहतं, म्हणजे मला जिथपर्यंत माहिती ना सांगतो, जर गर्भाशय शेळीचा जर छोटा असेल आणि तुम्ही मोठा ब्रीडर जर वापरला तर शेळीचं 145 दिवसात जे होणार असतं पिल्लू भरणार राहतं 3 किलोचं, ते बोकडामुळं 120 दिवसामध्येच भरतं आणि ते बाहेर टाकून दिलं जातं. मग तुमचं पिल्लू जे आहे ते बारीक राहून जातं, त्याला आपण थोडक्यात गर्भपात पण म्हणतो. म्हणजे ही गोष्ट सुद्धा त्यांच्याकडून एक चांगली झाली, कारण की तो बराच मोठा झाला होता तो बोकड. म्हणजे हे तुम्हाला कोणी सांगितलं होतं की तुम्ही तुमच्या लोकांच्या अनुभवातून? म्हणजे सगळे अनुभव त्यांनी स्वतः, असं नाही की लोकांच्या बघण्याकडून, लोकांकडून बघून पण शिकलेत. मग नक्की शेळीची कोणती जात घेतली पाहिजे? कसं माहिती का, जात कोणतीही घ्या, कारण की त्याच्या परिस्थितीनुसार नाही. कारण की बिट्टल घ्यायची वजन होतं 80-90 किलो, तिला जर समजा चाराच जर नसला त्याच्या लेवलचा तर मग त्यात मजा नाही ना. कोणतीही घ्या, गावठी घ्या, कोणती चांगली, फक्त चारा मेन आहे भरपूर. तुमच्याकडे खाद्य असेल ना, कोणती घ्या. बरोबर. सहसा काय करता की शेळी पालन करणारे जी लोक आहेत ना, ती बकरीची लागण अशा टायमिंगला करता की जी बकरी आहे ना दिवाळीच्या आसपास जनली पाहिजे. बरोबर ना. पण मग आता मी बघितलंय की यांच्या ज्या गोठ्यामध्ये 1 महिन्याचं किंवा 1.5 महिन्याचं बकरीचं पिल्लू पाहिलंय मी. मग तुम्ही पावसाळ्यात पण शेळी जाते, मग तुमचं कसं काय मॅनेज करता येईल? मग होतं ना, मग वर्षात 2 इथे जरी घेतो ना तर पावसाळ्यात पण जनली पाहिजे तर 2 इथं होते ना वर्षात. मग पिल्ल तर ठणठणीत आहे, मग कसं काय त्रास नाही होत पिल्लांना, का बरं असं? उलट पावसाळ्यात जास्त चारा राहतो. आता या टायमाला आता भरपूर चारा आहे, एवढ्या दूध देते, उलट ते बकरं बाहेर काढायचंच नाही ना. मग खाली शेड तुमचं ओलं होतं, सगळं होतं या गोष्टी. कारण की त्यांचं एक लक्ष तेवढं आहे, जिडं ओल्लं वाटलं तिडं साईडला ते करायचं. वल्ले अजिबात राहत नाही ते बकरू, जे वल्ले दिसलं तिकडे शेळ्या राहत्या, पण मग जे कोड्यालाच राहत्या बकऱ्यांना पाणी लागायचा प्रश्नच नाही ना. त्यांना वेगळा रूम केला आणि या शेळ्यांना जास्त आता उलट पावसाळ्यात चारा जास्त राहतो. 1 तासभर जर चालल्या ना तर त्या फुल ते होत्या, त्यांना सवय होऊन गेली. पिल्लांना सवय न राहत, मग त्यांना डायरेक्ट वेगळा. आपल्या लोकांच्या कसं दिवसभर चारात्या ना, त्याच्यामुळे ते येवात्या येते होत्या. आपल्या शेळ्या 1 तास चारात्या, त्यांना ते काय वाटत नाही, थंडी वाजत येत नाही ना काही. थोडस जास्त व्हायला लागलं पाणी थोडासा हे वाटला तर लगेच मधीच चारा टाकायचा, त्याला दूध कमी पडेल कसं काय. नाही बरोबर आहे. सगळी काळजी घेऊन सगळं नियोजन आपण किती काय म्हणलं ना, छोट्या छोट्या गोष्टी राहत्या की जे बघायलाच लागतात. आणि लई जर पाणी जर चालू जर असला समजा दिवसभर उघडलाच नाही तर त्या दिवशी सोडायचंच नाही, त्याला मध्येच चारा टाकायचा. बरोबर. त्याचं बी नियोजन आधीच करतात. बरोबर. आता तुम्ही शेड बांधलाय, खर्च किती झाला तुमच्या शेडला? 1 लाख रुपये. सबसिडी मध्ये बांधले? नाही काही 1 रुपया नाही, 1 रुपयाने घरातून टाकेल शेळ्यांच्या तेवढा हे करणे. पहिले तो 7,000 आला तेव्हा 7,000 होईल ना, तेवढा तो 7,000 त्याच्यावर टाकेलच नाही. असं म्हणजे दुसऱ्या उत्पन्न काढायचे ते टाकायचे, असं काही केलंच नाही. आता विकले ते ₹1 लाख, 30 लाख रुपये शेड बांधलं. आता ते पूर्ण शेड 100 शेळ्यांचं बांधलेलं आहे.
वाढवणार आहे तुम्ही अजून शेळ्या? मग वाढवायलाच लागेल तुम्हाला, वाढते शेळ्या वाढल्या. हा, आणि आता फक्त त्यांना फळ्या टाकायच्या राहिल्या. त्या फळ्या पण टाकल्या असते मी, पण ते यांचेच उत्पन्न काढून त्या फळ्या टाकायचे. बरोबर आहे. दुसरं पैसे टाकायचेच नाही असे वेगळे. एकदा 100 झालं तुम्हाला फळ्या टाकायला काय टाइम हा. फळ्या का बरं टाकायचं तुम्ही? फळ्यांचा काय विषय राहतो नक्की? कारण की ना जे सारख्या आपल्या शाळा कसे जास्त वेळ बाहेर जाते, 1-1.5 तास बाहेर जाते, त्याच्यामुळे मग ते सारखे ओल्लं मग ते राहतात, त्याच्यामुळे ते वरचीवर असतं ना. तुमचं काम कमी करायचं हा, का तुम्हाला? अजूनही मी एका टाइम सोडणार पण नाही का समजा. बंदिस्तच करून हा, टाकणार. फळ्या जर टाकल्या ना तर बाहेर काढायच्या असं ते. लोक म्हणते लोक शाळांना फिरवायलाच पाहिजे, फिरवायला चांगलं आहे नाही का समजा फिरवलं तर. पण मला डायरेक्ट फिरवायचंच नाही आता काही समजा बंदिस्तच. हा. तेव्हा जर प्रॉब्लेम यायला सुरुवात झाली मग काय करतात? तवा पाहू ना तवा. एक्सपेरिमेंट, आता ते एक्सपेरिमेंट करून पाहणं थोडक्यात. हा, पण मला तर नाही वाटत बाबा यांना काही हे होईल बा, प्रॉब्लेम येईल असं. ती परिस्थितीनुसार ते हे होऊन गेलं. कारण की लक्ष जर दिलं ना काहीच प्रॉब्लेम येत नाही. बंदिस्त करा नाही तर मुक्त करा. हा, कसंही करा पण मग लक्ष द्या फक्त. आता त्यांनी हा ब्रीडर ठेवलाय, तर याचं वय किती काय किती सांगा बरं जरा आम्हाला माहिती. आता याचं वय 5 महिने. 5 महिने. 5 महिने. दात दाखवायचं आम्हाला. दात पहा ना काय अडचण. त्याच्यात खोटं बोलायचं काय ते, कारण की जे पाहणार जे शिळे समजा शाळा ज्याच्या त्याला लगेच कळ का किती महिन्याचं, कारण की याचे शिंग दात नाही समजा. दातावरून बरोबर. हा, कलर पण एक सारखा आहे आणि तुमच्या शेळ्या पण बघितल्या बऱ्याच वेगवेगळ्या कलर मध्ये. हा. तुम्ही ब्रीडर पण बदलत राहते, होतो का ब्रीडर बदलत राहते? आता हा ठेवला, तो होता ना त्याच्यानंतर आता हा ठेवला. हा किती वर्ष ठेवणार? आता हा 1-2 वर्ष. व्हिडिओ आवडले असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. कमेंट मध्ये नंबर दिलाय, कोणाला काही ते आलं. जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कमेंट मध्ये नंबर दिलाय, कोणाला काही माहित लागेल तर फोन करा.